इकडे ना पूर्ण झीज झालेली आहे। इकडे पण एक भाग होता तो खाली पडलेला आहे, तुम्हाला दाखवेल मी नंतर। इथे खाली पडलाय, त्याच्यावर पण काहीतरी लिहिलेलं आहे। आम्ही चौकशी केल्याप्रमाणे स्थानिकांनी सांगितलं की ही पूर्ण ब्रह्मलिपी आहे आणि ब्रह्मलिपी ही 750 ते 850 1800 ह्या काळातच तिचा विस्तार जास्त होता ब्रह्मलिपीचा। म्हणजे तुम्ही विचार करू शकता ह्या जागेला किती महत्व आहे। 750 ते 850 पण खूप दुरवस्था झाली आहे, लक्षच नाही त्याच्याकडे, स्थानिकांचं पण नाही। आणि ही आपल्या येणाऱ्या काळात बघू शकतो का नाही आपण, अजून 10-15 वर्षात याचं पूर्ण झीज होऊन जाईल। खूपच वाईट अवस्था आहे आणि ती पण आपल्या एवढ्या जवळ। असं पण नाही की कुठे लांब प्रवास करून जायचं, काय नाही असं पण नाहीये। आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे इकडे एक ग्रामदेवता आहे, ती बोलतात खूप जुनी आहे बोलतात। आणि आम्ही ह्या जंगलातून आलो होतो, तुम्हाला घेऊन चाललोय मी। त्यांनी सांगितल्याप्रमाणे ती ग्रामदेवता आपल्याला बघायलाच पाहिजे। एक मिनिट, इथे रस्ता कडे जावं लागतं। त्यांचं असं मानणं आहे की, बघू शकता तुम्ही, हे बघा, ही ग्रामदेवता ती बोलतात। आता ही अंधश्रद्धा आहे का काय आपल्याला सांगता येत नाही, पण इथे कसलेही कोणते प्रकार आम्हाला आढळून आले नाहीत, लिंबू मिरची म्हणा काय अंधश्रद्धेचे। त्यांचं फक्त असंच म्हणणं आहे की, तुम्ही बघू शकता ह्या दगडावरती एक छोटासा दगड आहे, गोल दगड। तो बोलतात किती वर्ष झाला याला ऊन वारा पाऊस याच्यावरतून पाणी जातं, पण हा दगड जागच्या जागून हलत नाही। योगा बघू शकता तुम्ही, तर मी झूम करून दाखवायचा प्रयत्न करतो। किंचितशी जागा आहे फक्त, ओनली 1 इंच। 1 मिनिट मी झूम करतो। 1 इंच जागा आहे फक्त त्या दगडाच्या आणि ह्या दगडाच्या मध्ये, ओनली 1 इंच जागा फक्त। आणि ह्या देवीचा कालखंड आपल्याला माहित पडू शकला नाही की किती वर्ष जुनी आहे काय, पण त्यांचं असं म्हणणं आहे की ही ह्या अभयारण्याचं रक्षण करते, ही ग्रामदेवता आहे। आम्ही पण हिला वंदन करून पुढच्या प्रवासाला चालू करतो। तुम्ही पण असाच इतिहास शोधत राहा, ट्रॅव्हल करत राहा, आनंदात राहा। बी सेफ जर्नी।